रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पवार हे अयोध्येला जाणार आहेत। शरद पवार यांचा 22 जानेवारीनंतर अयोध्या दौरा असणार आहे। शरद पवार यांच्या या निर्णयावर सत्ताधाऱ्यांनी मात्र टीका केली आहे। मोदी सरकार अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी याआधीच केलाय। तर शरद पवारांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ते अयोध्येला जाणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती। अयोध्येचं राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका आता जाहीर केली। शरद पवार यांनी 22 जानेवारीनंतर अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलंय। शरद पवार हे या अयोध्येला आमंत्रण स्वीकारणार का, अयोध्येला ते जाणार का याबाबत उत्सुकता होती, मात्र त्यावरती आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। दरम्यान यावर विरोधकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। आता तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही का? आणि शेवटी ज्यांनी या प्रश्नासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केलं त्या सगळ्या कारसेवक असतील, रामभक्त असतील, आज त्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना ही। आणि मला वाटतं ही जी असे मुक्त हळू उधळणारी जी मंडळी आहे, मी परवा एका ठिकाणी बोललो की ज्यांना ही भूमिकाच मान्य नाही, राम जन्मभूमीचा उत्सव साजरा होतो म्हणून त्याला विरोध करतात, जनता त्यांना खड्यासारखं वेचून बाजूला टाकल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे। ते पवार साहेब यांच्याविषयी एक तर पवार साहेब पुष्कळ मंदिरात फिरतात असं नाही आहे। नंबर 2, पवार साहेबांच्या आरोग्याच्या दृष्टीने आताही 22 तारीखला मला वाटतं 19 पासनं त्या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या ट्रेन पण बंद केलेल्या आहेत, कारण क्राऊड एवढं असेल, त्यामुळे काही गोष्टींवर निर्बंध असावेत। आणि पंतप्रधानांनी पण सांगितलं होतं की त्या दिवशी जास्त क्राऊड येऊ नये, कारण हे फक्त देशातली लोक येणार असं नाहीत, विदेशातली लोक पण तिकडे येत आहेत, VIPs पण असणार आहेत, त्यामुळे ते टाळत असतील। पण नक्की मला खात्री आहे एवढं राम मंदिर जे होतंय 500 वर्षानंतर पुन्हा अशा ठिकाणी मंदिर व्हावं अशा पद्धतीचा उद्देश असताना पवारसाहेब पण त्याचं दर्शन नक्की घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।